हो ऐका ना. तुमच्यावर विश्वास ठेवून मी गाडीत बसले, पण तुम्ही इतके नीच असाल ना असं वाटलं नव्हतं. अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. एका संकटात असलेल्या अनोळखी मुलीला तुम्ही गाडीत बसवलं, वरनं ती लॉजवर थांबायला सांगताय. यात माझा काही समज व्हायचा ना तो झाला. अहो माझा तसा काही हेतू नव्हता. गाडी लॉजवर थांबायला सांगताय, यात काय हेतू असणार आहे हे समजण्यात की काही मी मूर्ख नाहीये. मला तुम्ही आणि तुमचा स्वभाव चांगला वाटला ना म्हणून गाडीत आले. म्हणलं तुमचा स्वभाव चांगला आहे तर मला आसरा पण मिळेल, पण तुम्ही इतके नीच असाल ना असं नव्हतं वाटलं. हे वाटेल ते काही बोलू नकोस. आणि मी पण तू समजतेस तसं नीच नाही. अगं तुला फक्त फ्रेश होण्यासाठी म्हणतोय मी. तू वाटत कुठं फ्रेश व्हायचं सांग बघू. तुला तुझ्या इज्जतीची काळजी आहे ना, तशी मला पण माझ्या इज्जतीची काळजी आहे. तुला अशा अवतारात घरी नेली ना तर घरचे काय म्हणतील. आणि वाटत कुठे कपडे बदलणार आहेस, कुठे फ्रेश होणार आहेस, का पर्याय आहे का आपल्याकडे. एखादा लॉज नाही तर हॉटेलच बघायला लागणार ना, का वाटत माझी सासरवाडी आहे. हे बघ, तुला जर माझ्या विश्वास नसेल तर तुला जिथनं आणलंय तिथं परत सोडतो. मला पण नसती लपडी मागं लागून नाहीत घ्यायची माझ्या. सॉरी, माफ करा. जाऊ दे. अगं कुठल्या पण पोरगीला असं वाटलं असतं, पण एवढी माझी मापं काढायच्या आधी एकदा फक्त मला विचारायचं मी असं का म्हणतोय ती. बरं असं जाऊया.